नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 19 ऑक्टोबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत आणि यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या शहराला सार्वभौम संपत्ती निधीच्या बाबतीत जगातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर अबुधाबी या। पुढील प्रश्न, भारताने 31 MQ-9B प्रेडेटर ड्रोन खरेदी करण्यासाठी कोणत्या देशाशी करार केला? तर अमेरिका या। पुढील प्रश्न, फ्लाइंग फेस्टिवल कोणत्या राज्यात सुरू झाला? तर हिमाचल प्रदेशमध्ये। पुढील प्रश्न, कास्ट सर्वे सुरू करणारे तेलंगणा राज्य कितवे राज्य बनलेले आहे? तर तृतीय राज्य बनलेले आहे। पुढील प्रश्न, अर्जुन वाजपेयी शीश पंगमा पर्वतावर चढणारे पहिले भारतीय ठरले, तर हा डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर तिबेटमध्ये आहे हा डोंगर। पुढील प्रश्न होता, तर मिस इंडिया 2024 चा खिताब कोणी जिंकला? तर निकिता पोरवाल यांनी जिंकलेला आहे। पुढील प्रश्न, परस्पर राजनैतिक तणावानंतर भारताने कोणत्या देशातून आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलवण्याचा निर्णय घेतला? तर कॅनडा या। पुढील प्रश्न, जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री म्हणजेच DCM म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सुरिंदर चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुढील प्रश्न होता, मध्य प्रदेशातील कोणते शहर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट केले जाईल? तर ओरछा या। तर पुढील प्रश्न होता आणि शेवटचा, 2025 मध्ये पहिला खो खो विश्वचषक कोणता देश आयोजित करेल? तर आपला भारत देश आयोजित करणार आहे। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहूयात। तर आजचा पहिला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर सर्वोच्च न्यायालयाने नवीन न्यायदेवता पुतळ्याचे अनावरण केले, तर त्यात कोणते बदल केलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, डोळ्याची पट्टी काढलेली आहे आणि तलवारीच्या जागी संविधान ठेवण्यात आलेले आहे। म्हणजे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी, ए व बी दोन्ही। तर याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर सर्वोच्च न्यायालयात लेडी ऑफ जस्टिस म्हणजेच न्यायदेवतेचा नवीन पुतळा बसवण्यात आलेला आहे। या पुतळ्याच्या डोळ्याची पट्टी काढून टाकण्यात आलेली आहे, जे आतापर्यंत कायदा आंधळा असल्याचे दर्शवत होते। तर त्याचबरोबर त्याच्या हातात तलवारीऐवजी संविधानाचे पुस्तक देण्यात आले आणि देशातील कायदा आंधळा नसून ते शिक्षेचे प्रतीक नाही, हा संदेश देण्याचा या नव्या पुतळ्याचा उद्देश आहे। तर पुतळ्याच्या उजव्या हातात तराजू ठेवण्यात आलेला आहे, कारण ते समाजातील संतुलनाचे प्रतीक आहे। तर प्रमाण दर्शवते की न्यायालय निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी दोन्ही बाजूंचे तथ्य आणि युक्तिवाद पाहते आणि ऐकत असते। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर देशाचे 51वे सरन्यायाधीश कोण असतील? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, न्यायमूर्ती संजीव खन्ना असणार आहेत। यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना 11 नोव्हेंबर रोजी देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत। तर सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला त्यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या नावाची औपचारिक शिफारस केलेली आहे। तर उल्लेखनीय आहे की सरन्यायाधीश चंद्रचूड यावर्षी 10 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत। तर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायाधीश आहेत। तर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यकाळ 11 नोव्हेंबर ते 13 मे 2025 पर्यंत असणार आहे। तर सर्वोच्च न्यायालयाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारतीय संविधानामध्ये भाग 5 मध्ये अनुच्छेद 124 ते कलम 147 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे। तर रीट जारी करण्याचा अधिकार कलम 32 संवैधानिक उपायांचा अधिकार आहे आणि निर्णयाचा पुनर्विचार कलम 137 मध्ये उल्लेख आहे। यानंतर CJI म्हणजेच मुख्य न्यायाधीश देशाचे राष्ट्रपती यांना शपथ देत असतात। यानंतर पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर HJ कानिया हे होते आणि मोहम्मद हिद्दादुल्ला एकमेव व्यक्ती जे देशाचे कार्यवाहक राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि CJI देखील राहिलेले आहेत। महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा,
यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा, तर मेरा हाऊ चौंगबा महोत्सव 2024 कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मणिपूर या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. मणिपूरच्या डोंगराळ भागामध्ये राहणारे आदिवासी समुदाय आणि खोऱ्यातील लोक यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंध दृढ करणे आणि इम्फाळमध्ये मेरा हाऊ चौंगबा महोत्सव 2024 साजरा करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील माहिती आहे, तर मुख्य कार्यक्रम इम्फाळमधील कांगला या पवित्र ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता, जेथे डोंगराळ जिल्ह्यातील आदिवासी समुदायाचे नेते खोऱ्यातील लोकांसह उत्सवात सामील झाले होते. यानंतर मणिपूर विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे इम्फाळ. सध्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आहेत आणि सध्याचे राज्यपाल श्री लक्ष्मण प्रसाद आचार्य आहेत. यानंतर पुढील प्रश्न पाहूया, तर नायब सैनी दुसऱ्यांदा कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, हरियाणा या राज्याचे. कोणत्या राज्याचे? हरियाणा या. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूया. तर हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी नायब सैनी यांना राज्याचे 19वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे. तर पंचकुला येथील दसरा मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि हजारो कार्यकर्ते तेथे उपस्थित होते. यानंतर आपण हरियाणाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हरियाणाची राजधानी चंदीगड आहे. मुख्यमंत्री सध्याचे नायब सिंग सैनी आहेत आणि सध्याचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय आहे आणि राष्ट्रीय उद्याने सुलतानपूर आणि कालेसर आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा, तर इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 चे उद्घाटन कोठे झाले? तर ऑप्शन सी, दिल्लीमध्ये झालेले आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मोबाईल इंडिया काँग्रेस इव्हेंट दिल्ली 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान झाला आणि उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले आणि आवृत्ती 8वी होती आणि थीम होती द फ्युचर इज नाऊ. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो आपण याविषयी टिप देखील पाहून घेऊया. तर आशियातील सर्वात मोठा डिजिटल तंत्रज्ञान कार्यक्रम होता. कोणता? तर मोबाईल इंडिया काँग्रेस. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा, तर भारतीय नौदलाच्या पहिल्या प्रशिक्षण स्क्वॉड्रनने फर्स्ट लांब पल्ल्यांचे प्रशिक्षण तैनाती कोठे पूर्ण केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मनामा येथे पूर्ण केलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय नौदलाचे पहिले प्रशिक्षण स्क्वॉड्रन फर्स्ट INS तीर आणि ICGS वीरा यांनी मनामा बहरीन येथे त्यांची लांब पल्ल्यांची प्रशिक्षण तैनाती पूर्ण केलेली आहे. तर फर्स्ट ट्रेनिंग स्क्वॉड्रन म्हणजेच प्रथम प्रशिक्षण हा भारतीय नौदलातील जहाजाचा एक गट आहे, ज्याचा उपयोग नवीन खलाशी आणि अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी केला जातो. हे त्यांना जहाजे चालवण्यास आणि नौदलाच्या ऑपरेशन समजून घेण्यास मदत करत असते. तर यानंतर पुढील माहिती, तर INS तीर विषयी पाहूयात. तर INS तीर हे भारतीय नौदलातील एक प्रशिक्षण जहाज आहे. तर INS म्हणजे भारतीय नौदलाचे जहाज आहे. यानंतर ICGS वीराविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर ICGS वीरा हे भारतीय तटरक्षक दलाचे एक जहाज आहे, जे भारतीय नौदलाच्या सहकार्याने भारताच्या पाण्याचे रक्षण करत असते. तर यानंतर पुढील प्रश्न, तर HDFC बँकेने कोणत्या देशात आपल्या पहिल्या शाखेचे उद्घाटन केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सिंगापूरमध्ये. कोठे? तर सिंगापूरमध्ये. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर सिंगापूरच्या नाणे प्राधिकरणाकडून घाऊक बँकिंग परवाना मिळवल्यानंतर HDFC बँकेने सिंगापूरमध्ये तिच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन केले. तर इंटरनॅशनल बँकिंगचे ग्रुप हेड राकेश सिंग यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर HDFC बँकेच्या आंतरराष्ट्रीय कामकाजात आता हाँगकाँग, बहरीन, दुबई आणि सिंगापूर आणि गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटीमध्ये IFSC बँकिंग युनिट म्हणजेच IBU या 5 शाखांचा समावेश आहे. यानंतर HDFC विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. स्थापना ऑगस्ट 1994 मध्ये झाली. मुख्यालय मुंबई आणि MD आणि CEO आहेत शशीधर जगदीशन आहेत. लक्षात ठेवा. यानंतर आपण सिंगापूर विषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे सिंगापूर, चलन आहे सिंगापूर डॉलर आणि सध्याचे अध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम आहेत आणि पंतप्रधान सध्याचे लॉरेन्स वोंग आहेत. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 8वा, तर भारतातील पहिल्या स्वयंशक्तीवर चालणाऱ्या इंडोर एअर क्वालिटी मॉनिटरचे अनावरण झाले, तर त्याचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, पवन चित्रा नाव आहे. काय आहे? पवन चित्रा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी
तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर पवनचित्रा देशातील पहिले स्वयं सक्षम इंडोर एअर क्वालिटी मॉनिटर लॉन्च केले, जे हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. यानंतर इतर महत्त्वाची माहिती देखील आपण याविषयी पाहून घेऊयात. तर देशातील पहिले AI शिक्षक कोण आहेत, तर आयरिस आहेत. आणि ओडिशाची पहिली AI न्यूज अँकर लिसा आहेत. आणि जगातील पहिले वैदिक घड्याळ विक्रम आहे. नंतर पुढील पॉईंट, तर देशातील पहिले AI अँटी ड्रोन इंद्रजल आहे. आणि देशातील पहिली रूफटॉप सायकलिंग ट्रॅक हेल्थवे आहे. यानंतर पुढील प्रश्न तर 9वा, तर अलीकडेच भारताने कोणत्या देशाच्या वन बेस्ट वन रोड प्रकल्पात सामील होण्यास नकार दिलेला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चीनिया. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर वन बेस्ट वन रोड प्रकल्प म्हणजे काय हे पाहून घेऊयात. तर वन बेस्ट वन रोड प्रकल्पाची सुरुवात 2013 मध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केली होती. तर कनेक्टिव्हिटीवर केंद्रित असलेला हा विक्रम प्रकल्प आहे. तर या प्रकल्पाअंतर्गत आशिया, युरोप आणि आफ्रिकेला रस्ते, रेल्वे आणि बंदरांद्वारे जोडण्याची योजना आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो 10वा, तर कोणत्या विमानतळासाठी ई फ्लाइंग टॅक्सी सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी केम्पे गौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर अलीकडेच बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने KIA बंगळुरूच्या विमानतळासाठी एअर टॅक्सी म्हणजेच ई फ्लाइंग टॅक्सी सुरू केल्याची घोषणा केलेली आहे. तर बंगळुरू विमानतळ हे भारतातील पहिले विमानतळ असेल ज्यामध्ये हवाई टॅक्सी सेवा असणार आहे. यानंतर शेवटचा प्रश्न घेतलाय मित्रांनो 11वा, तर केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी महागाई भत्ता म्हणजे DA किती टक्के वाढलेला आहे, तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी 3% वाढलेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकाच्या महागाई भत्त्यात 3% वाढ मंजूर करण्यात आलेली आहे. तर सणासुदीच्या काळात दिवाळीपूर्वी सरकारने महागाई भत्ता 53% केला, जो पूर्वी 50% होता. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, मिस इंडिया 2024चा खिताब कोणी जिंकलेला आहे, तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.